आजही कीर्तन ज्या महात्म्याच्या पुढे त्या मारुतीरायाच्या आईचं नाव होतं अंजनी. अंजिलेनं लेण्यासाठी यम आला. यम मारुतीरायाने विचारलं काय काम आहे? काय नाही, तुमच्या आईला न्यायचं. पण न्यायचं कधी? म्हणले उद्या. आज कशाला आला? तुमची परवानगी घ्यायला. मारुतीराय म्हणले याच्या अगोदर तू लोकांना नेलंस, माझी कोणाची परवानगी घेतली का? घरच्या लोकांची. बाकीच्याचे नका विचारू म्हणले, पण तुमची भीती वाटते. तसे तर 7 चिरंजीव येतं, बाकीच्या 6 चिरंजीवाला मी भेट नाही, म्हणजे त्यांना वाईटही म्हणत नाही आणि भीतही नाही. पण तुमच्या पुढं माझी टपरच नाही की तुमच्या आईला मी नेऊ कसं. असं कोण म्हणतंय? यम म्हणतो प्रत्यक्ष. मग कधी उद्या नेणार आहेस का? हो. हे आई ग, हा यम आहे. यम आहे. अंजनीनं यमाच्या तोंडावरून हात फिरिला. सांगा अशी एखादी म्हातारी आहे का तिला यम न्यायला आल्यावर त्याच्या तोंडावरून हात फिरीन, ती म्हणीन माय मेल्या राहू दिन माया पण तुझं लग्न होस तर, अशी म्हणीन आपली म्हातारी एखादी. पण तोंडावरूनच हात फिरला मारुतीरायाच्या. काय आलास माय बरीच खुशाल आहेस का? हो म्हणले खुशाल आहेस. उद्या मला किती वाजता नेणार आहेस? 12 वाजता. सकाळी लवकर ये. तर यमाने विचारलं आई साहेब इतके लवकर कशाला? मी ज्याला न्यायचं त्या टायमालाच येत असतो. अरे ते जवान्याचं तव्हानी, पण सकाळी तुला मी सांगते लवकर ये. लवकर बोललं जेवायला केलं. लवकर बोलिलं जेवायला केलं. पृथ्वीवर जितके देश असतील या देशामध्ये अशी एकच घटना असेल की ज्या बाईला नेण्यासाठी आलेला यम, ती बाई त्याला जेवायला करती, ती फक्त मारुतीरायाची आई अंजनी होती. याच्यानंतर बाई जन्मालाच आली नाही. यमाला जीव घालणारी यमाला. हो, जीव घातला आणि वापस निघाले. हे का जातो रे? मी तर तयारी केली निघायची. येतो म्हणले. मारुतीरायाने विचारलं चालले कुठं? मी येताना पाश घेऊन यायचं विसरलो. लाहोरं चित्र सशी धरायचे जे पाशे असतात का, तसं माणसाचा प्राण काढायचा सुद्धा एक पाश असतो. पास. आणि ते पास विसरलाय म्हणे घरी. म्हणले तू रिकामा कसा निघला? ऐका ना म्हणले मारुतीराय, तुमच्या आईचं नाव घेतलं की पाशाचं पाणी होतंय. पाशाचं पाणी होतंय. रुदंती भयो हो पाशहा जलो भय ओथंबहा यज्जायते क्रियाक्षिलो पारणीर पाशा भय जायते. पारणी म्हणजे हात, पाश म्हणजे माणसाचा प्राण काढायचा फासा. रामराजे हात लावला की त्याचं पाणी होते. पहिल्यानं पाश पळत होता आणि शेवटी हात लावल्यावर त्याचं पाणी होत होतं. काय करावं म्हणे, पण मग नेऊ नकोस ना. ऐका म्हणे, बाकीचं मला दडपण आहे ना. बाकीचे लोक म्हणतात ना चिरंजीवाची आई आहेस म्हणून नेईन, आणि आमच्या आईनं काय तुला गौऱ्या लावल्या होत्या का नेलंस तू आमच्या आईला? मला अशी भीती आहे, नेहमी म्हणलं माझ्याकडे आलेलं काम आहे, मला चुकीचं करता येत नाही. ठीक आहे म्हणले, काय करावं. बाकीच्या सर्व देवतेनं 36 वर्षाचं आयुष्य अंजनीला दिलं. असं 36 वर्षाचं 3दा आयुष्य झालं. 36 गुणिले 3. कल्पना करा, कुठे गेली लेखणी यमाची? कुठे गेली लेखणी ब्रह्मदेवाची? अगा विधाता भयो चतुराननो पारनिर्भय जायते लिखा जोखाविषा भय स्थितानाम कि मजा येते विधाता. कुठे गेला ब्रह्मदेव देव बाप्पा? आता लेखणी कुठे थांबलेली आहे? जिथं ब्रह्मदेवाला ज्याच्या आयुष्याचं मर्यादा कळत नाही, ती अंजनी माता आता आहे का? नाही. त्याही अंजनीला जावं लागलं. ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले. यांना सुद्धा जावं लागतंय. तुमची आमची काय कथा. किती मोठी अधिकारी लोक होऊन गेली या विश्वामध्ये की ज्यांच्या आयुष्याची मर्यादा कुणालाच लिहिता येत नाही. मी काल बोलून गेलो. देखुनी दक्षिणाय नाती घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनिया दूर सो शरीर रक्षिले. 9 तारखेच्या अभंगात मी चरित्र सांगितलं होतं. भीष्माचार्याचा घाम पुसण्यासाठी प्रत्यक्ष कृष्ण होता. भीष्माचार्याचा घाम पुसण्यासाठी प्रत्यक्ष विदुर काका होते. भीष्माचार्याचा घाम पुसण्यासाठी प्रत्यक्ष संजय होता. व्यास कृपा दीपकू संजय झाला. ज्याच्यावर व्यासांची कृपा आहे असाच संजय भीष्माचार्यांचा घाम पुसत होता. या तिघालाही बाजूला लोटून काढून दिलेला यम माणसाच्या रूपात आला आणि भीष्माचार्याचा कपाळाचा घाम पुसतो. येऊन या काळ बैसला शेवसा झाकी तोशी कैसा डोळे आता. त्या दिवसाचा हा अभंग होता की यम हा किती जरी अधिकारी माणूस असेल तर त्याच्या उशाला येऊन बसतो. 22.5 दिवस यमाला पाय त्याला बसलं. त्या दिवशी आयुष्याची मर्यादा कुठे? अहो, दुसऱ्याचं आयुष्य थांबवायची ज्याच्यात ताकद आहे, दुसऱ्याचं आयुष्य थांबवायची ज्याच्यात ताकद आहे त्यांना थांबता येत नाही. एके दिवशी संक्रांत आली आणि त्या संक्रांतीच्या दिवशी बाई एक हत्तीवर बसली. त्या हत्ती चिखलाचा होता. तिचे 100 कट्टे येडपट. ते नदीला आंघोळीला गेले आणि येताना चिखल घेऊन आले. शंभूराजे 100 पोरानं चिखल आणल्यावर त्याचा हत्ती तयार केला. हत्ती तयार केला, लाकडाचे चाकं वाज लावले, हत्ती वाळीला, त्याला सोल बांधली गळ्याला आणि 100 कट्टे ओढीत होती. वरी आई बसली. दिवस संक्रांतीचा आहे आणि वाण दिलं कुंतीला वाण दिलं संक्रांतीच्या दिवशी. आणि वाण एक असा नियम असतोय, दान त्याला म्हणतात. दिल्यावर पुन्हा परत घ्यायचं नाही, त्याचं नाव दान. आणि दिल्यावर हलकट वाणी वापस घ्यावं लागते, त्याचं नाव वाण. तुमच्याकडे 5 इडे देत असतात ना, ते भोगविडे 5 संक्रांतीच्या दिवशी. नागिनीचं पान, त्याच्यामध्ये हळकुंड सुपारी वगैरे इकडे करतात का नाही काय माहीत, त्याला भोगविडा म्हणतात. एका बाईनं आपल्याला जरी एक भोगविडा दिला तर पुढच्या वर्षी 5 वाटावं लागतात. असे काही पटीत वाटावं लागते, वाण द्यावं लागते. आता सुद्धा नागिनीच्या पानावर प्लॅस्टिकचा हत्ती टिकीत येत ना,
आजही प्लॅस्टिकचं हत्ती टिकते, ते द्यावं लागते हत्तीचं, हत्तीवर बसून वाण दिले. मग हे वाण कुंतीला दिल्याच्या नंतर भानगड अशी झाली, संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पंडूराजा इथून खाली गार पडले. इतराचा पाड कोण सांगतोय? इतराचा पाड कोण? पहिल्या कडव्यावर सांगितलं, ज्याचे आयुष्य नो हे लेखा. आपल्याला बोलायचं दुसऱ्या कडव्यावर. हो, मग जेवढे प्रमाण देता येतील तेवढे दुसऱ्या कडव्यावर देत राहायचे. मी एकाकडे बोट करतो म्हणजे गोंधळ होत नाही, आहे का नाही? ज्याला हा बोट केलं त्यानं म्हणत राहायचं, विठाला विठाला विठाला. थंड पडलं कमरेपासून शरीर खाली. रामराजे बाई हुशार होत्या. सकाळी मालकाला भेटायला गेल्या, पाय हलत नाहीत. अर्जुना, जी आई साहेब इकडे माय. अर्जुना, द्वारकेच्या मालकाला बोलून घे. आवाज दिला, भगवान यावं लागतंय. हा आवाज दिला भीमाने. भीमाच्या कंठात ताकद होती. भीमानं इंद्रप्रस्थातून आवाज दिला की द्वारकेत आवाज जात होता. द्वारका आणि इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली ते गुजरात, इतका आवाज जायचा कंठातून. ही ताकद होती भीमाची. आवाज दिल्याबरोबर यावं लागतं. ते तात्काळ आले. आत्याचं आमंत्रण होतं. देवाची आत्या आहे कुंती. आल्याबरोबर काय आत्या बाई? काय नाही म्हणले. बघ रे काय परिस्थिती आहे. म्हणले आत्या गार पडलेत आत्ते मामा कमरेपासून खाली. कृष्णा एक विनंती आहे. वय सरले मी मान्य करते, पण माझी एक इच्छा आहे. काल मला माझ्या जावानं हत्तीवर बसून वाण दिले आणि मला पुढच्या संक्रांतीला वाण परत करायचे. 1 वर्षापर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेव. तू काय करायचं ते कर, पण माझे मालक 1 वर्ष राहिले पाहिजे. भगवंतानं सांगितलं ठीक आहे. यमराज, जी प्रभू. पंडूराजाला आयुष्य किती? उद्या दुपारी ठीक 12 वाजता. 12:30ला मृत्यू. उद्या दुपारी ठीक 12:30 वाजता. मग एक काम करा ना, 1 वर्षभर थांबा ना. तर यमानं सांगितलं, देवा ऐका, मी काय 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतं, पण तुमच्या आत्या मामाचा मृत्यूचा फॉर्म लय देवाईनं पाहिलाय आणि त्याला माहिती आहे उद्या पंडूराजा जाणार आहे. आणि उद्या जर त्यांना नाही मारलं तर बाकीचे देव पण असाच फॉर्म पाठवतील. आमच्या आत्याला मारू नको, आमच्या मावशीला मारू नको, आमच्या आजीला मारू नको, आमच्या साडूला मारू नको, असे फॉर्म येतील. मग आमच्या पदाला काय किंमत आहे? भगवान म्हणले मरूच द्यायचं नाही, आपला राजीनामा. यम काय म्हणला? आपला राजीनामा. सगळे पद आवडतात, यमाचं पद कोणीच घेत नाही. ते पद सुखाचं नाहीच ना. त्याला बसायला चांगली गाडी नसती. हाल्या सगळ्या देवायला वेगवेगळे वाहन आहेत, यमाला बसायला काय बुवा? रेड्या. हे बिनआकली प्राणी येतो, निर्बुद्ध प्राणी येतो. हो, आणि तो प्राणी बसायला, त्याच्यामुळे ते पद बी चांगलं नाही ना. बरं माणसाने कोणतं चांगले? रडा पड्या आमक्या करती हाय हाय यमधर्म. यमधर्म सुद्धा रडतात ना महाराज, काही काही परिस्थिती बघत असताना. पण आयुष्याच्या पुढे चालत नाही. भगवंतानं सांगितलं यानं जर राजीनामा दिला तर हे पद कोणी घेत नाही. त्याच्यापेक्षा तुला 12:30ला मारायचं आहे का? 12:15ला आमचा आत्ते मामा मार, पण पद तुलाच राहू दे. हां, भगवान निघून गेले ना. आत्याला सांगितलं, आत्या आपली ताकद नाही. हुशार होत्या कुंती आई साहेब. कुंती आई साहेबांनी धर्माला सांगितलं, धर्मा इकडे बरं. काय आई? पितामह भीष्माचार्याला उद्या सकाळी बोलून घे. स्नान आटपलं, धर्माचं पूजापाठ सकाळचा नित्यनेम आटपला आणि भीष्माचार्याच्या आश्रमावर पोचल्याबरोबर म्हाताऱ्याची सकाळी संध्या चालू होती. पण लक्षात आलं पूजा करता करता आपल्याला बोलायचं नाही. विको नकोत करू ना, नुसता आवाज द्या, विको नको. बोलायचं नाही आपल्याला. पूजा आटपल्याच्या नंतर धर्म आतमध्ये गेले, नमस्कार केला. काय धर्मा? काय नाही म्हणले, आईसाहेबांनी बोलले तुम्हाला. ठीक आहे. आले घरी. आल्याबरोबर पाय धरले. काय कुंती? काय नाही म्हणे पितामह, 1 वर्षभर कपाळावर कुंकू पाहिजे. 1 वर्षभर. ठीक आहे. यमराज. यमराज म्हणल्याबरोबरच त्याचा कष्टात सुटला. यमाचा कष्टात सुटला. इतका आवाजात ताकद होती भीष्माचार्याच्या. ते का सामान्य म्हातारं होतं काय? अहो 113 बाण अंगात घुसल्यावर भजन केलंय. 113 बाण अंगात घुसल्यावर भजन केलं. 113 बाण. आपल्याला काटा मोड्यावर भजन येतं का? डोळा ठणकायल्यावर, दाढ ठणकायल्यावर, कान ठणकायल्यावर म्हणू शकतं का भजन? पोट दुखायल्यावर काय ताकद आहे भजन? 113 बाण अंगात ताईसाहेब घुसले. 113. आणि खाली पडल्या पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, बडबड बंद कर, आता वाच्यता सारावी दुरी. वाच्यता म्हणजे बडबडत ना. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, तू बडबड बंद कर, मला काम आहे. देवानं सांगितलं, काय काम आहे? तुला सांगतो ना बोलू नको. कृष्णाला सांगितलंय बोलू नको, मला डोळे झाकायचे. आणि 11 दिवस डोळे झाकले आणि 12व्या दिवशी मग डोळे उघडे आणि सांगितलं, कृष्णा धरे ग्रंथ. त्या ग्रंथाचं नाव होतं विष्णू सहस्रनाम. 113 बाण अंगात घुसल्याच्या नंतर इतकं भजन महाराज, सामान्य गोष्ट आहे ती. करू शकतो आपण तेवढं भजन? अद्याप नाही. रक्ताच्या नात्यातल्या माणसाचा जर दुःखद निरोप आला तर माणसाचं कीर्तनात लक्ष लागत नाही.
तर 113 बाण स्वतःच्या अंगात गेल्यावर भजन करणं साधी गोष्ट आहे. विष्णू सहस्रनाम सुरू केलं आणि त्या विष्णू सहस्रनामाची अशी ख्याती आहे, विष्णू सहस्रनाम नाही असा सप्तात नाही, आणि ज्या सप्त्यात विष्णू सहस्रनाम नाही तो सप्तात नाही. विष्णू सहस्रनाम सकाळी नाही तेच त्या सप्त्याला सप्ताह कसं म्हणता येईल? ज्ञानेश्वरी पारायण असावा, विष्णू सहस्रनाम असावा, अर्धा तास का होत नाही गाथ्यावरलं भजन असावा. आता बरीच कामं, प्रवचनं पण संपली. हो, प्रवचनं सुद्धा चुरा केली, कोणी घोळली काय माहीत, पण प्रवचनं पण घोळून टाकली. परंपरा होत्या, मागच्या परंपरा त्या कायमस्वरूपी पाहिजे. विठाला 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 एवढा अधिकारी महाराज आवाज ऐकल्याबरोबर यमाचं धोतर सोडलं. यमराज जी, पंडूराजाला आयुष्य किती? 9 वाजलेत म्हणले, आज 12:30 वाजता येणार आहे. ऐक ना म्हणले यमा, अरे ऐक ना, एक संक्रांत होईपर्यंत नेऊ नका. यम ठस ठस रडत होतं. यमानं सांगितलं, पितामह तुमचा जर काल निरोप आला असता तर मी मारितच नव्हतो, मग आता निरोप आल्यावर तुला काय मळमळ व्हाले म्हणले. ऐका ना म्हणले, पंढरपुरातल्या मालकाला मी नाही म्हणलो आणि तू मला जर हो म्हणलं तर ते मला जितत होत नाही. उदाहरण सांगू का? लग्न होतं गरीबाचं आणि 2-4 पक्षाचे पुढारी येऊन बसलेली लग्नात, 2-4 पक्षाचे, असं समजा, दृष्टांत द्यालो मी. एका गरीबाचं लग्न, 2-4 पक्षाचे पुढारी येऊन बसलेले आणि तितक्यात ब्राह्मणाच्या हातात माईक गेलं आणि लाईन गेली. मग एका पुढाऱ्यानं फोन केला, कोण MSCBचे इंजिनियर आहेत का? हो. अमक्या अमक्या त्या बाजूची लाईट न ट्रान्सफॉर्मर जळाले म्हणले. साहेब 2 दिवस लाईट येत नाही. दिला ठेवून फोन. आता यानं फोन केलेला मागच्या पुढाऱ्यानं पाहिलाच होता. फोन कोणाला लाईन म्हणे लग्नात, त्यालाच लावला असेल. एक जणाला सांगितलं येत नाही रे, ट्रान्सफॉर्मर जळालं. मागच्या पुढाऱ्यानं लगेच, इंजिनियर साहेब आहेत का? हो. मी आमका आमका, जी साहेब, जी जी जी, लाईन 2च मिनिटात दिली लाईन टाकून. हे पहिल्यानं फोन लावलेल्या वेदीचं मंगलाष्टक झालं. आता कुठं कुठं म्हणू देईन तुम्हाला वेदीचं मंगलाष्टक, आहे का नाही? हे बाकीचेच म्हणायला लागले, ताई ग बाई ग, द्वारकाबाईची पोरगीन, सखुबाईचा बाब्या, ह्याच मंगलाष्टकाचा उत आलाय सगळा. हो हो, ते ओरिजिनल मंगलाष्टक सगळे घातले. कोणी आलं की माईक घ्यायला, कसे दिसत होते यार, मी आणलं मंगलाष्टक म्हणणं, ते नंतर गाणे म्हणणं तू. हो, उताला कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, गुण कोणाला. वेदीचं मंगलाष्टक म्हणजे 16 संस्कारापैकी लग्न नावाचा संस्कार आहे. त्या 16 संस्कारातली पूर्ण आहुती म्हणजे वेदीचं मंगलाष्टक आहे. आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे, वाग्वादान करा फलार्ध घटिका, संपूर्ण आले भरू. असंच आहे ना मंगलाष्टक. हे मंगलाष्टक मधले चिचकायलेत काही 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 पण या चुकीच्या गोष्टी. आता असो, ते शेवटचं मंगलाष्टक झालं की पहिला फोन लावणारा उठला, गाडीला त्याच्या गाडीत बसला आणि आखाड्यावर जाऊन खोऱ्याचा दांडा काढला आणि इंजिनियर लाल होस्तर हाणला. मुरकुटे गो लाल होस्तर. ते म्हणला लाईन टाकली ना, म्हणला टाकली म्हणूनच हाणलं. मला काय म्हणलं, तू 2 दिवस लाईट येत नाही, ट्रान्सफॉर्मर जळाले आणि आमच्या विरोधकानं फोन केल्यावर तू लाईन टाक, तू याच्याकरताच हाणलं. मग भीष्माचार्यानं असं म्हणल्यावर हे वाचिलं आणि देवानं काल सांगितलं तर यम काय म्हणला, मी वाचू शकत नाही. आणि भीष्माचं ऐकून वाचिल्यावर ते पंढरपुरातलं गरीब हे चांगल्या चांगल्याला दाबलंय त्यानं, त्याच्या पुढं कोणीच नाकोरी करीत नाही. ते भेटय का त्या यमाला? म्हणले माफ करा. भीष्माचार्यानं सांगितलं तुझं काम तू कर, माझं मी काम करीन. धर्माला सांगितलं, धर्मा अर्जुना तुम्ही एक काम करा. खांद्यावर घोंगडी होती म्हाताऱ्याच्या, ती घोंगडी मेंढरायच्या केसाची नव्हती, सिंहाच्या मानेवरची केस, आयाळ काढलेली. केशरी सर्वस्थितः भयव्याप्तीनाम रोमम यज्जायते आसनस्तम भयव्याप्ती भीष्मानाहाम. केसाच्या मानेवरच्या केसाची घोंगडी अशी खाली टाकली आणि सांगितलं आता पंडूराजाला खाली घ्या. खाली टाकलं. भोगवादी लोक नव्हते ना, ज्यानं कामाला इस्तू लावला ते खुर्चीवर कशाला बसतील, ज्यानं कामाला इस्तू लावला ते पलंगावर कशाला बसतील, ज्यानं वासनेला इस्तू लावला त्यानं भोगाला इस्तू लावला. आणि ज्यानं वासनेला इस्तू लावून जर भोगवादी असेल तर मग तो खरा संन्यासी नाही. विठाला विठाला विठाला. त्या पलंगावरचं घोंगडीवर घेतलं पंडूराजाला आणि मथार पाय त्याला बसलं. 12:25 झाले. यम एका महाराजाच्या रूपात आला. इतराचा पार कोण सांगतोय? महाराजाच्या रूपात यम आला आणि भिक्षां देहि मा. कुंती आई साहेबाला आनंद वाटला. सुपामध्ये धान्य घेतलं आणि त्या महाराजाला वाढू लागले. पण ते महाराज लय रगील होतं. ते यम होतं ना, ते म्हणला बाई मी बाईच्या हातची भिक्षा घेत नाही, मी लग्न झालेल्या माणसाची हातची भिक्षा घेत नाही, मला ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा लागते. कुंतीला इतका आनंद वाटला, इतका मोठा अधिकारी महाराज दारात आलाय आणि आपल्या घरात ब्रह्मचारी आहे.
किती आनंद वाटला असेल त्या बाईला. लागलीच उठल्या, पितामह पितामह, बाहेर फार अधिकारी साधू आहेत, ते ब्रह्मचार्याच्या व्यतिरिक्त कोणाची भिक्षा घेत नाहीत आणि त्या साधूला भिक्षा वाढा. पितामह कुंतीला म्हणले, कुंती लक्षात घे, त्या साधूला म्हण 12:30 वाजल्याच्या नंतर अर्ध्या मिनिटाच्या नंतर उठतो आणि तुला भिक्षा वाटतो, तुला भिक्षा वाढतो. कुंती आई साहेब म्हणल्या, महाराज आता किती झालेत? 12 वाजून 25 मिनिटं, 26 मिनिटं झालेत, 4च मिनिटं बाकी आहेत, 4.5 मिनिटं थांबा, पितामह तुम्हाला भिक्षा वाढतील. ते म्हणले, मी मरतो, 4.5 मिनिटं मी थांबत नाही, मी मरतो. कुंती आई साहेब मानल्या, पितामह ते म्हणलं मी मरतो. तू मुकाट्या बस, ते महाराज नाही, याला मारायला आले. 12:30च्या नंतर पितामह उठले. पाहिजे का भिक्षा? चटीच केलं म्हणले ना, आता काय करायचं? गेलं थोत्तर घेऊन यम. दृष्टांत संपला. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तरी पण यम ऐकत नाही, पण भीष्माचार्य पायथ्यावर बसल्यावर एका व्यक्तीचा प्राण काढायची ताकद यमात नाही. किती अधिकार असेल भीष्माचार्याचा? पण आता भीष्माचार्य आहेत का? नाही. मग एवढा मोठा दुसऱ्याचा प्राण वाचवायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना सुद्धा थांबता येत नाही. इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड नेमिले त्यांना थांबता येत नाही. आपली काय कथा? इतराचा पाड कोण? ब्रह्म, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकदा सामान्य माणसाच्या रूपात आले आणि सामान्य माणसाच्या रूपात येऊन एका मोठ्या माणसाकडे गेले. त्या व्यक्तीचं नाव होतं राजा मयूरध्वज. फार अधिकारी राजा होता शंभूराजा. मयूरध्वज नावाचा राजा, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन राजा, बेंडेवारीकडे अत्यंत मार्मिक राजा. त्या राजाच्या घरी गेले. त्या राजाचा नियम होता, पारमार्थिक क्षेत्रातली माणसं आले की राजानं म्हणायचं, काय जेवायला करू मामा, काय जेवायला करू? राजाने विचारायचं. तर ह्या 3 जणांनी सांगितलं, आम्हाला लागतंय ते करा. मग तुम्हाला विचारायलाच ना म्हणे, काय करू? तर नाही, राजा वचन द्या अगोदर. राजा म्हणला, हे वचन काय मागतील? त्या काळात पारमार्थिक लोक पुरणपोळी शिव काय खात होते? अख्ख्या गावरान तुपात चुरून खाईल, काय मागेल दुसरं? वचन दे म्हणले. आधी वचन घेतलं आणि या 3 महाराजांना सांगितलं, राजा तुझ्या उजव्या मांडीचं मांस तुझ्या बायकोनं तुझ्या मुलानं मांडी कापायची आणि त्या दोघांनं मांडी शिजवायची आणि आम्हाला द्यायची, आम्ही ते जेवणार. काय हरकत नाही म्हणले. सुटला म्हणले संकल्प, तुम्हाला वचन दिले. इतराचा पाड कोण सांगतोय? काय बाकीच्यांची कथा? ही लोक थांबत नाहीत. मग पत्नी, आई राजाची पत्नी थोडी आवेशात आली. काय मागता म्हणे? महाराज शरीर मागितलंय, माझा हक्क आहे मालकाच्या शरीरावर. म्हणले, बाई जरा हिशोबात बोल. मी शरीर मागितलंय उजवं, डाव स्त्रीचं अंग असतंय. वामांगी रखुमाई, कोणी कोणी लक्ष मी आई साहेब डावीकून. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, आयसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव. अर्धांगी पार्वती आई साहेब सुद्धा अर्धांगी आणि रुक्मिणी आई साहेब सुद्धा डावीकूनच. वामांगी रकुमाई दिशेशिवे. पुरुषाचं, लग्न झालेल्या पुरुषाचं डावांग हे स्त्रीचं असते. म्हणून देवा 10व्याच्या दिवशी जे पिंड पाडत असतात ना, त्या दिवशी जानवं 9 वेळेला बदलावं लागते. अपसव्यानाम सव्यास्थितो यज्ञ पवितो जज्ञिरे जज्ञि भयो यदिरितो निषधो वा यद भवेन व्याप्ती सुदक्कार. असं का विकू देता तुम्ही?
यत्मरमज्ञो भयो स्थिता जज्ञिरे सर्वस्थितो लुप्तो पिंडो भयो स्थितो यत कागश्राद्धो हिरण्यो शंखश्राद्धो भयो जना यत्पिंडो लुप्त जायते षोडशोपचारे सकल स्थितं भयो व्याप्तिना पिंडोदक भयं गत्वा करिष्यते सव्यानाः भय अपसव्यः इकून जाणव कराता तत्रादो पिंडो भय व्याप्तो सकल स्थिता सर्व जाया आता अपसव्यम भयम. एखाद्या वेळेस जाणव रुमालाचं पण करता येत असतं, ते शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. मी 2-4 वर्ष हेच केलं, आता करीत नाही. विठाला 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 शास्त्र आहे. पुन्हा एक सांगतो तुम्हाला, म्हणजे मी फार सांगतो म्हणजे फार हुशार आहे असा विषय नाही. मला तुम्ही बशिले म्हणून बोलतोय. तुम्हाला उपदेश करण्याची माझी पात्रता नाही, पण तुम्ही मला बोलायला उभं केले म्हणून सांगतोय. पिंडाच्या दिवशी भेटलं फुल लाल तरच व्हायचं, अन्यथा पिंडाला लाल रंगाच्या व्यतिरिक्त फुल कुठलंच व्हायचं नाही, असं त्याचं शास्त्र आहे. अन्यथा जर फुल आज नसलं दुसऱ्या रंगाचं, लाल रंगाचं, तर कुंखात किंवा कावेत, शक्यतो काव असती, कावेत ते फुल बुडवायचं आणि मग पिंडाला तर्पण करायचं. रक्तम पुष्प समर्पयामी लुप्तो पिंडो भय जयानाः हिरण्यो श्राद्धो भयो शंख श्राद्धो स्थित व्याप्तिनाः काग श्राद्धोस्ततेव च यत्पिंडोदकं गंगोदकं भय व्याप्तिहा मृत्युसारस्ततेव च. लालच फुल व्हायचं असतं, त्याचा नियम आहे. आणि पिंडाला तिळ, जव सुद्धा व्हायचे असते. जव कोणते असतात माहिती आहे का? गव्हातून निसून टाकलेले, ते आपण खात नाहीत ना, ते जव पिंडाला अर्पण करत असतात. तिलाग्रो जवादी भयो पिंड तर्पण हो. आता हे असा विधी आजच्याच कीर्तनात सांगावं लागेल ना. लय दिवसाला एक जणाला पोरग झालं आणि त्याच्या बारशाच्या कीर्तनात हे सांगितलं, त्यानं गाडीच फोडली ना. ते म्हणला मला 17 वर्षाच्या नंतर मुलगा झाला आहे आणि तू हे पिंडाचं काय सांगायला बाळू तू. समय जाना आपला संप्रदाय समयाला किंमत देणार आहे. असे विधी याच कीर्तनात सांगायचे. विठाला विठाला तेव्हा माणसं बुद्धीचा अतिरेक करतात. कुठे बा बुद्धीचा अतिरेक. आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर मशानात त्याला पाणी पाजतात. पाणी कोणी पाजायचं माहिती तुम्हाला? बाहेरच्या लोकांचं सांगतो, घरी तर मुलगा वगैरे पाजित असतो ताई साहेब, पण आपण रांगात धरतो. रांगाच मूर्खपणाचं टोक आहे. आपल्यापेक्षा 1 दिवसानं जरी ज्येष्ठ असेल तर त्याला आपण पाणी पाजायचं. आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मशानात आपण बेलानं, तुळशीनं किंवा पाणी पाजणं हे निषेध आहे. ही उलटी प्रक्रिया असते. आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती असावा त्याला आपण रांगा धरायचं. माणसं दर्शनाला रांगा धरल्यावर पाणी पाजायला सुरुवात करते. सुंबळ्या आहेस का काय? विठाला विठाला मयूरध्वज नावाच्या राजाला पत्नीनं सांगितलं, महाराज माझा हक्क आहे शरीरावर. महाराज म्हणले, बाई कमी आवाजात बोल, हक्क आहे तुझा, डावा अंग तुझे, मी उजवा अंग मागितलंय. काय हुशार असतील ते महाराज. ठीक आहे. मुलगा फार हुशार होता मयूरध्वजाचा. मयूरध्वजाच्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्या तिन्ही लोकांचे पाय धरले. एक काम करा म्हणले, एक काम करा ना, माझ्या बाबाचं तुम्ही अर्ध शरीर मागितलं ना, मी सगळंच तुम्हाला शिजून देतो. तुला एक कळतं म्हणले, संकल्प कोणी सोडाय? तुझ्या बाबानं. आणि संकल्पात काय शब्द आहे? तुझ्या आईनं आणि तू मिळून तुझ्या बाबाची उजवी मांडी कापायची. बेंडेवाडीकडे तुझ्या आईनं आणि तू मिळून उजवी मांडी कापायची. तू जर शिजिला तर मांडी कोण कापायची? तुझी कापायची. बोली का? संकल्प कसलाय? पूर्वज नरकाला जातील. ठीक आहे म्हणले. शब्द वापस. बायकोच्या एका हातात एकीकडचं करवताचं तोंड बायकोच्या हातात आहे आणि एकीकडचं करवताचं तोंड शंभूराजे मुलाच्या हातात आहे. आणि बापाच्या मांडीवर एकाचा बाप आणि एकाचा पती आहे. मांडीवर करवत टेकला. करवत टेकल्याबरोबर डाव्या डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब खाली आले. मयूरध्वजाच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब खाली आले. 2 थेंब खाली आले. तिन्ही देवांनी सांगितलं, कापू नका ते. काय झालं म्हणले? जो माणूस स्वतःचं प्रेत शरीर आम्हाला देतोय तो रडकाय, आणि रडक्याचं आम्ही कशाला खायचं? मयूरध्वजाच्या तोंडातून काय वाक्य पडावं रामराजे? महाराज तुम्हाला जे द्यायचंय ते रडत नाही, उजवा डोळा रडत नाही, मग डावा पण का रडतो? याचं कारण आहे, तुमच्यासारख्या सात्विक माणसाला उजवा अंग खाला देता येते, पण डाव्या अंगाची काय कथा होईल याच्याकरता डोळे रडतील. डावा अंग सुद्धा चांगल्या माणसाच्या पोटात झाला पाहिजे. या तिन्ही देवांना आपले रूप प्रगट केले आणि मयूरध्वज राजाच्या गळ्याला मिठी मारली. काय राजा आहेस रे तू?
काय राजा आहेत, ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही उभं राहिले. दृष्टांत संपला. ज्याच्यासाठी तिन्ही देवांनी चकित होऊन ज्याच्या गळ्याला मिठी मारावा, आज तो मयूरध्वज राजा जिवंत नाही. याचाच अर्थ काय? इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण. ताकद आहे राजू. थांबता आलं या लोकांना. जिथं मयूरध्वज राजासारखा व्यक्ती थांबू शकत नाही, इतराचा पाड कोण. आपली काय कथा आहे?